मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे का? स्वामी समर्थ जवळपास 300 वर्ष एका जंगलात तपश्चर्या करत होते. त्या जंगलाचे नाव आहे कर्दळी वन आणि त्या ठिकाणाचे रहस्य आजही पूर्ण उलगडलेले नाही. नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. आज आपण एका अत्यंत गूढ आणि रहस्यमय विषयावर बोलणार आहोत. तो विषय म्हणजे कर्दळी वन. असे म्हणतात की जगात काही ठिकाणे अशी असतात जिथे साधे डोळे पाहतात तेवढेच सत्य नसते. त्या ठिकाणी अदृश्य शक्ती असतात, तपश्चर्या असते आणि दिव्य ऊर्जा असते. भारतात असे अनेक पवित्र प्रदेश आहेत, पण त्यात सर्वात रहस्यमय मानले जाते ते म्हणजे कर्दळी वन. स्वामी समर्थांच्या जीवनकथेत कर्दळी वनाला अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे. अनेक भक्त आणि संत असे मानतात की स्वामी समर्थांनी दीर्घकाळ कर्दळी वनात कठोर तपश्चर्या केली होती. पण प्रश्न असा आहे की हे कर्दळी वन नेमके कुठे आहे? तिथे काय रहस्य दडलेले आहे आणि स्वामी समर्थांचा त्या वनाशी काय संबंध आहे? चला तर मग आज आपण या सर्व रहस्यांचा शोध घेऊया. प्राचीन धार्मिक ग्रंथ आणि संतांच्या कथानुसार कर्दळी वन हे एक अत्यंत गूढ आणि दैवी स्थान मानले जाते. काही लोकांच्या मते हे वन दक्षिण भारतात श्रीशैल पर्वताच्या आसपास आहे. श्रीशैल हे स्थान भगवान शिवांचे अत्यंत पवित्र स्थान मानले जाते. तेथे हजारो वर्षापासून संत आणि योगी तपश्चर्या करत आले आहेत. असे सांगितले जाते की या परिसरात एक घनदाट जंगल आहे जिथे सामान्य माणसाला सहज प्रवेश करता येत नाही. त्या जंगलालाच कर्दळी वन म्हणतात. कर्दळी म्हणजे केळीच्या झाडासारखी वनस्पती. या वनात अशा झाडांची प्रचंड संख्या असल्यामुळे या जंगलाला कर्दळी वन असे नाव पडले. परंतु हे फक्त साधे जंगल नाही, भक्तांच्या मते एक तपश्चर्येचे आणि योग साधनेचे पवित्र स्थान आहे. स्वामी समर्थांच्या जीवनातील एक अत्यंत रहस्यमय गोष्ट म्हणजे त्यांचा दीर्घ काळाचा अदृश्य काळ. इतिहासात असे सांगितले जाते की स्वामी समर्थांनी जवळपास 300 वर्ष कर्दळी वनात तपश्चर्या केली. हे ऐकायला अविश्वसनीय वाटते, पण अनेक संत आणि साधूंनी ही गोष्ट मान्य केली आहे. ते म्हणतात की स्वामी समर्थ हे साधे मनुष्य नव्हते, ते दत्तात्रेयांचा अवतार होते. अशा दिव्य आत्म्यासाठी वेळ आणि वय याचे बंधन नसते. कर्दळी वनात त्यांनी कठोर योग साधना केली, दीर्घ ध्यान केले आणि आत्मसाक्षात्कार प्राप्त केला. अनेक कथानुसार स्वामी समर्थ एकदा कर्दळी वनात एका मोठ्या मुंग्यांच्या वारुळाजवळ बसून ध्यान करत होते. ते इतक्या गाढ ध्यानात होते की त्यांच्या शरीराभोवती मुंग्यांनी मोठे वारूळ तयार केले. शेकडो वर्ष ते त्या अवस्थेत ध्यान करत होते असे सांगितले जाते. एके दिवशी काही लाकूडतोडे त्या जंगलात आले. त्यांना ते वारूळ दिसले. कुतूहलाने त्यांनी ते फोडले आणि त्या वारुळातून एक तेजस्वी पुरुष बाहेर आले. तो पुरुष म्हणजेच स्वामी समर्थ होय. त्या क्षणापासून त्यांनी भारतभर भ्रमण सुरू केले आणि शेवटी ते अक्कलकोट येथे स्थायिक झाले. कर्दळी वनाबद्दल अनेक रहस्यमय गोष्टी सांगितल्या जातात. असे म्हणतात की त्या जंगलात आजही अनेक सिद्ध योगी आणि साधू तपश्चर्या करत आहेत, पण ते सामान्य लोकांना दिसत नाहीत. फक्त ज्यांचे मन शुद्ध आहे आणि ज्यांची श्रद्धा प्रबळ आहे अशांनाच त्या दिव्य शक्तींचा अनुभव येतो. काही भक्तांनी सांगितले आहे की त्या जंगलात प्रवेश केल्यावर एक वेगळी ऊर्जा जाणवते, मन शांत होते आणि ध्यान आपोआप लागते. कर्दळी वनाचे आणखी एक मोठे रहस्य म्हणजे कालाचा अनुभव बदलणे. काही साधू सांगतात की त्या जंगलात वेळ वेगळ्या प्रकारे चालतो. बाहेरच्या जगात काही तास जातात, पण साधा काला येथे दिवस किंवा आठवडे गेल्यासारखे वाटते. हे ऐकायला सुद्धा अद्भुत वाटते. पण अनेक आध्यात्मिक अनुभव असेच गूढ असतात.
स्वामी समर्थांच्या भक्तांसाठी कर्दळी वन हे एक केवळ स्थान नाही, ते श्रद्धेचे प्रतीक आहे. ते सांगते की जर मनात श्रद्धा असेल आणि गुरूंचे स्मरण असेल तर माणूस कोणतीही आध्यात्मिक उंची गाठू शकतो. स्वामी समर्थ नेहमी म्हणायचे, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. ही फक्त एक ओळ नाही, ही प्रत्येक भक्तासाठी आश्वासन आहे. ज्याप्रमाणे स्वामी समर्थांनी कर्दळी वनात तपश्चर्या करून दिव्य शक्ती प्राप्त केली, त्याचप्रमाणे प्रत्येक माणूस श्रद्धा, संयम आणि गुरुसेवा यांच्या मदतीने आपल्या जीवनात बदल घडवू शकतो. मित्रांनो, कर्दळी वनाचे खरे रहस्य कदाचित आजही पूर्णपणे उलगडलेले नाही, पण एक गोष्ट निश्चित आहे, स्वामी समर्थांसारख्या महान संतांची कथा आपल्याला श्रद्धा, संयम आणि विश्वास याचे महत्त्व शिकवते. जर तुम्हाला स्वामी समर्थावर श्रद्धा असेल तर कमेंटमध्ये नक्की लिहा श्री स्वामी समर्थ, आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त भक्तांपर्यंत पोहोचवण्यासाठी शेअर करा. श्री स्वामी समर्थ.